आज 5 जानेवारी या दिवसाचं महत्त्व आहे राष्ट्रीय पक्षी दिवस. याच्याबद्दल थोडीशी माहिती ऐकूयात. 5 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून का निवडला गेला याचं एक कारण असं आहे की ख्रिसमस बर्ड काउंटचा हा दिवस असतो. ही वार्षिक राष्ट्रीय सुट्टी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये काही काळापासून पाळली जात आहे. हे निष्कर्ष संपूर्ण अमेरिकेमधल्या पक्ष्यांचं प्रमाण आणि स्थिती या दोन्हींबाबत तपशील देतात. तर हा जागतिक पक्षी दिवस साजरा करता करता भारतानं पण हाच 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस मान्य केला. पक्षी ही निसर्गाची एक अद्वितीय आणि सुंदर देणगी आहे. त्यांचा किलबिलाट, विविधरंगी पिसारे, विलोभनीय हालचाली आणि मानवी जीवनावर असलेला त्यांचा प्रभाव हा अवर्णनीय आहे. मानवाच्या संस्कृतीमध्ये, कलेमध्ये, साहित्यामध्ये आणि धर्मामध्ये पक्ष्यांना एक विशेष स्थान दिलेलं आहे. आपण तसं बघायला गेलं तर आपण मृत्यूनंतरचे जे काही संस्कार केले जातात त्याच्यामध्ये पक्षाला म्हणजे कावळ्यासाठी हे दिलेलं अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे पिंडाला कावळा नाही शिवला तर त्या मृताच्या आत्म्यास गती मिळत नाही असा आपला एक समज आहे. यावरून पक्ष्यांना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे याची प्रचिती येते. जागतिकीकरण, शहरीकरण, जंगलतोड, हवामानातले बदल, मानवी हस्तक्षेप याच्यामुळं आज पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येत चाललंय. या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी 5 जानेवारी हा राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. इसवी सन 2002 मध्ये बॉर्न फ्री आणि एव्हियन वेलफेअर कोलिशन हे या 2 संस्थांनी हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. या दिवसाचं उद्दिष्ट म्हणजे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणं आणि लोकांना त्यांच्या अधिकारांबद्दल माहिती देणं. या संस्थांनी अशा पक्ष्यांसाठी कार्य सुरू केलं की जे पक्षी बंदिवासात ठेवले गेले होते, जखमी झाले होते किंवा ज्या पक्ष्यांना व्यावसायिक उत्पादक म्हणून वापरलं जात असे. म्हणजे हे पक्षी पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवून त्यांच्यापासून निर्मिती करून अनेक प्रकारचे पक्षी हे विकले जात असत. अशा पक्षी आणि नैसर्गिक परिसंस्था यांचे एक महत्त्वाचे घटक आहेत की ज्याच्या अस्तित्वामुळे आजची निसर्गामधली अन्न साखळी ही टिकून राहिली आहे. कीटक नियंत्रण, परागीकरण, बीजप्रसार आणि जैवविविधतेला चालना देण्यामध्ये पक्ष्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पण अलीकडच्या काळात मानवाची वागणूक, पर्यावरणीय बदलांमुळे झालेला पक्ष्यांच्या प्रजातींवरचा परिणाम इत्यादी गोष्टींमुळे पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात येऊ पाहते. तसंच मानवनिर्मित काही समस्यांचा पक्ष्यांसुद्धा परिणाम होतोय. जसं आपण बघायला गेलं तर मोबाईलमधून किंवा जे टॉवर्स आहेत या टॉवर्समधनं होणारं जे रेडिएशन आहे या रेडिएशनमुळं आज अनेक ठिकाणी चिमणी ह्या पक्ष्याचं अस्तित्व धोक्यात येऊ पाहते. आणि त्याबरोबरच कबूतर हा पक्षी जो मानवी जीवनाला घातक आहे त्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. म्हणजेच हे थोडंसं कुठंतरी असमतोल ढासळत चाललेलं आहे. याचा प्रमुख पक्ष्यांच्या जीवनावर होणारा परिणाम म्हणजे विकासाच्या नावाखाली केली जाणारी जंगलतोड, की हे पक्ष्यांचे नैसर्गिक निवासस्थान आहे. पण शहरीकरणाची गरज आणि शेतीसाठी जागा मिळवण्यासाठी आपण जंगलतोड करून पक्ष्यांना बेघर करतोय. दुसरा मुद्दा हवामानातला बदल पण आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातील बदल पक्ष्यांच्या स्थलांतराच्या वेळा आणि त्यांच्यासाठी उपयुक्त खाद्यसाखळी याच्यावर परिणाम करतो. जसं आता प्रचंड थंडीमध्ये पाश्चात्य देशामधून फ्लेमिंगोसारखे पक्षी किंवा त्यासारखे अनेक पक्षी हे महाराष्ट्राकडे विशेषतः पुणे आणि उजनी धरणाच्या परिसरामध्ये स्थलांतर करतात. पण ह्या लाखो मैलांचा प्रवास करता करता अनेक पक्षी यांना आपला जीव पण गमवावा लागतो. हा सुद्धा एक पक्ष्यांवरचा असलेला दूरगामी परिणाम होय. त्याच्याबरोबर माणसाचा शिकार करण्याचा हा तिसरा मुद्दा. काही ठिकाणी पक्ष्यांची शिकार केली जाते, काही ठिकाणी त्यांना खेळासाठी वापरलं जातं, काही ठिकाणी सर्कसींमधनं हे पक्षी वापरले जातात आणि त्यांच्या सुंदर प्रजाती ह्या बंदिवासामध्ये बंद पण करून ठेवल्या जातात. चौथा मुद्दा आहे कृत्रिम वस्त्र निर्मिती. जसं पक्ष्यांच्या पिसाऱ्याचा वापर फॅशन उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याच्यामध्ये शाहमृग असेल, मोर असेल
ह्याच्यामुळे ह्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत की काय, हा एक भीती निर्माण झालेली आहे. त्याच्याबरोबर आपण पिकांवर टाकला जाणारा अविरत कीटकनाशक, की शेतीची पिकं वाचवण्यासाठी आपण कीटकनाशकं वापरून त्यापासून येणाऱ्या पक्ष्यांना रोखतोय आणि हे पक्ष्यांचं येणं आणि खाणं हे त्यामुळं बंद होतंय, किंवा ते विषारी पद्धतीचं अन्न ग्रहण केल्यामुळं पक्ष्यांचा नाश होण्याची दाट शक्यता आहे. 6वा मुद्दा म्हणजे माहितीचा अभाव. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जे आपल्याला आवश्यक असलेलं ज्ञान, माहिती ह्याचा अभाव हा थोडासा कमीच आहे. तर हा राष्ट्रीय पक्षी दिवस आपण साजरा करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? एक, संधी निर्माण करा. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर विविध योजना आखल्या जाव्यात. जसं वन्यजीव अभयारण्य आहेत, तशीच पक्ष्यांसाठी पण अभयारण्य निर्माण केली जावीत. दुसरा मुद्दा आहे जागरूकता आणि मोहीम राबवणे. पक्ष्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी शाळांमधनं कार्यक्रम करा, चित्रप्रदर्शनं ठेवा, स्पर्धा घ्या, की ज्याच्यामुळे लोकांना हा एक संदेश जाईल. त्याचबरोबर पक्ष्यांचा शास्त्रीय अभ्यास सुद्धा करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या प्रजाती, त्यांचं अस्तित्व, त्यांना आवश्यक असणारे पर्यावरणीय होत राहणारे बदल याचा पण अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचबरोबर जंगल आणि जलस्रोतांचं संवर्धन करा. त्यांच्या हव्या असणाऱ्या खाद्यासाठी आवश्यक त्या नैसर्गिक रचना करा, ज्याच्यामुळे यांचा अधिवास वाढेल आणि यांची संख्याही वाढेल. या 5 जानेवारीला आपण राष्ट्रीय पक्षी दिवस कसा साजरा करावा, तर एक पक्ष्यांचं निरीक्षण करण्यासाठी मोहिमा काढा, त्याच्यामध्ये सहभागी व्हा. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना योगदान द्या. स्वयंसेवक म्हणून तुम्ही काही काळ त्यांच्याकडे काम करू शकता. शाळा कॉलेजांमधून पक्ष्यांवरील शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. बंदिवासात ठेवलेल्या पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनं हा राष्ट्रीय पक्षी दिवस आणि पक्ष्यांविषयीचं आपलं कर्तव्य ओळखून त्यांना स्वातंत्र्य आणि चांगलं जीवन मिळवून देण्याचा प्रयत्न करा. मानवानं आपल्या विकासासाठी त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव ठेवली पाहिजे आणि निसर्गाशी असलेलं नातं दृढ करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचा हा ठेवा, जैवविविधता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत. पक्षी हे केवळ निसर्गाचं सौंदर्य नाही, तर आपल्या पर्यावरणाचा आणि संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीनं योगदान केलं तरच खऱ्या अर्थानं 5 जानेवारी हा राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा होईल. श्रोते हो, ही माहिती कशी वाटली हे आपण जरूर कळवा. धन्यवाद. पक्षी बोलती झुल 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 घरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती. सपनी आले काही, सपनी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किल 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 पक्षी बोलती झुल 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 घरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर फिर फिरती. सपनी आले काही, सपनी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किल 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 पक्षी बोलती. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदते मुलेच सारी. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदते मुलेच सारी. कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे. सारी हसती गाती नाचती, कोणी रडके नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किल 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 पक्षी बोलती.
पक्षी बोलती, झुळ झुळ